नमस्कार. मी ऍडव्होकेट किशोर पाटील, जाणून घेऊया कायदा जे आपल्या युट्यूब चॅनलवरील व्हिडिओ मध्ये आपले स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला नोकरीमध्ये आरक्षण किंवा बढती प्रमोशन हवं असेल तर कोणत्या परिस्थितीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याचा मूलभूत अधिकार भारतीय संविधानाने प्रदान केला आहे या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी जे काही महत्वपूर्ण जजमेंट दिलेलं आहे त्या संदर्भात हा उपयुक्त अशी माहिती त्या व्हिडिओतून देणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ती तुम्हाला मिळेल. मित्रांनो, भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 14 आणि 16 हे दाखल करण्यात आलं आणि त्यामध्ये आर्टिकल 14 नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला कायद्याचं संरक्षण आणि कायद्यासमोर सर्व समान असा अधिकार देण्यात येईल. त्याचबरोबर जे काही आर्टिकल 16 आहे त्यामध्ये देखील जे भारतीय नागरिक असतील तर ते भारतीय नागरिकांना नोकरीमध्ये समान आरक्षण व बढतीचं जो काही मूलभूत अधिकार आहे तो देखील त्याच्यात अंगीभूत करण्यात आला. आणि अशा परिस्थितीमध्ये आर्टिकल 14 आणि आर्टिकल 16 हे दोन्हीही एक सारखे अधिकार असल्यामुळे ज्यावेळेस आर्टिकल 14 असेल तर त्यावेळेस आर्टिकल 16चा देखील विचार करणं कायद्याने गरजेचं असतं. या संदर्भात सुप्रीम कोर्टाने बिहार राज्य विद्युत मंडळ विरुद्ध धर्मदेव दास या प्रकरणामध्ये असं म्हटलं की प्रमोशनाचा अधिकार हा तुमचा मूलभूत अधिकार आहे, परंतु कोणत्या परिस्थितीमध्ये ते समजून घेण्यासाठी आपण ते याचिकेत धर्मदेव दास यांची काय भूमिका होती समजून घेऊया. मित्रांनो, या प्रकरणामध्ये सन 2003 मध्ये धर्मदेव दास यांची नियुक्ती ही प्रमोशनसाठी करण्यात आली, परंतु सदरची जी जागा होती म्हणजे जॉईंट सेक्रेटरी या पदासाठी त्यांना बढती देण्यात आली, परंतु ती जी जागा होती जॉईंट सेक्रेटरीची ती 1997 पासून व्हॅकंट म्हणून त्यांनी अशी याचिका न्यायालयामध्ये आणली की 2003 पासून मला जे बढतीचे अधिकार होते, बढतीचे जे काही फॅसिलिटीज होत्या त्या देखील मिळायला हव्यात. हायकोर्टाने देखील त्यांचं प्रकरण फेटाळलं आणि ते प्रकरण त्याच्या विरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आणलं. सुप्रीम कोर्टाने या निकाल देत असताना अशा गोष्टी लक्षात आणून दिल्या की जरी आर्टिकल 14 आणि आर्टिकल 16 नुसार प्रमोशन हा प्रत्येक भारतीयाचा मूलभूत अधिकार असेल, परंतु तो कधी अंगीभूत होईल किंवा कधी त्याला मूलभूत अधिकार बनता येईल याबाबतचं स्पष्टीकरण देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की ज्या दिवशी त्यांची पोस्टिंग झाली त्याच दिवसापासून तुम्हाला प्रमोशनाचा अधिकार हा बहाल होईल आणि त्याच दिवसापासून तुम्हाला प्रमोशन संदर्भात किंवा बढती संदर्भात जे काही सोयी सुविधा असतील त्या तुम्हाला प्रदान केल्या जातील. ज्या दिवशी ती पोस्ट व्हॅकंट होईल अशी कोणतीही तरतूद सर्व्हिस नियमावलीमध्ये नसल्याने तुम्हाला अशा स्वरूपाचा फायदा बढतीच्या संदर्भात देता येणार नाही. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने असं देखील म्हटलं की ज्यावेळेस एखादा व्यक्ती हा बढतीसाठी पात्र असेल किंवा त्याने त्या सगळ्या क्वालिटी त्याच्याकडे असतील तर अशा परिस्थितीमध्ये जर त्याचं प्रमोशन हे नाकारलं गेलं किंवा त्याला जर प्रमोशनापासून वंचित ठेवत असाल तर त्याच्या मूलभूत अधिकारांचा उल्लंघन होईल असं देखील माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी या निकालामध्ये म्हटलं. मित्रांनो, आपल्या बऱ्याच लोकांमध्ये बढती संदर्भात विविध प्रकारचे गैरसमज असतात. बढती हा जरी मूलभूत अधिकार असला तरी या माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयावरून तो मूलभूत अधिकार कधी व केव्हा आणि कशा स्वरूपात तो आणला जाऊ शकतो या संदर्भात सर्व स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट होतं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला जास्तीत जास्त बटन शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क करून सहज सल्ला देखील घेऊ शकता. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जजमेंट जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सुद्धा जजमेंट डाउनलोड करू शकता. धन्यवाद.